नमस्कार. 2 महिने टिकणारी बहुगुणी कढीपत्ता चटणी आज आपण बनवणार आहोत. कढीपत्ता तसा स्वस्त आणि सहज उपलब्ध असणारा. तुम्हाला माहीत आहे का, कढीपत्ता आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवतोच, त्याचसोबत केस आणि त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे. पण हा स्वस्त कढीपत्ता आपण फक्त फोडणीत टाकतो आणि खायच्या वेळीसुद्धा बाजूला सारतो. तर मी नेहमी अशा प्रकारे कढीपत्त्याची चटणी बनवते, त्यामुळे कढीपत्ता आपोआप पोटात जातो आणि आपले आरोग्य चांगले राहते. फक्त 10 मिनिटात ही कढीपत्त्याची चटणी बनते आणि 2 ते 3 महिने आरामशीर टिकते. तर ही अत्यंत बहुगुणी चटणी कशी बनवायची ते पाहू. 2 मोठ्या वाट्या भरून कढीपत्ता आहे. हा कढीपत्ता धुवून मी कोरडा करून घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे, 1 गड्डी लसूण सोललेला, 3 चमचे काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं चिंच, यामुळे आंबटपणा छान येतो. 1 मोठा चमचा जिरे, 2 मोठे चमचे सुकं किसलेलं खोबरं, 1 छोटी वाटी उडदाची डाळ आणि 1 छोटी वाटी भाजकी डाळ, म्हणजे आपण चिवड्यामध्ये वापरतो ती डाळ्या. आता हे सर्व साहित्य एक एक करून आपण खमंग भाजून घेणार आहोत. सुरुवातीला कढईमध्ये सुकं खोबरं किसलेलं होतं ते भाजून घेतलं. खोबऱ्याचा कलर चेंज झाला की लगेच काढलं. त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकलं आणि शेंगदाणे अगदी फुटेपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर त्याच तेलामध्ये भाजकी डाळ टाकली. डाळ आधीच भाजलेली असते म्हणून अगदी थोडीशी परतली आणि एका ताटामध्ये काढली. उडदाची डाळ भाजून घेतली आणि सर्वात शेवटी मंद आचेवरती कढीपत्ता आपण धुवून सुकवून घेतलेला तो टाकला. तोही भाजून घेतला. कढीपत्त्याचा अगदी आवाज येईपर्यंत भाजायचा आहे. कढीपत्ता भाजताना अगदी स्लो गॅसवरती भाजायचा, म्हणजे कलरही तसाच राहतो आणि अगदी कुडकुडीत होतो. कढीपत्ता भाजल्यानंतर गॅस बंद केला आणि 1 गड्डी लसूण मॉइश्चर येईपर्यंत थोडासा परतला आणि सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घेतलंय. त्यानंतर मिरची पावडर, मीठ आणि चिंच मिक्स केलं. त्यानंतर 1 चमचा जिरे होते ते मिक्स केलं. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दरदरीत वाटून घ्यायचं आणि अशा प्रकारे अगदी 10 मिनिटाच्या आतच कढीपत्ता चटणी तयार झालेली आहे. ही चटणी 2 ते 3 महिने आरामशीर टिकते. इडली, डोसा, भात, चपाती, पोळी, थालीपीठ कशाही सोबत एन्जॉय करू शकता. ही बहुगुणी चटणी जेवणाची रंगत तर वाढवतेच, पण ताटाची शोभा आणि आरोग्य सुद्धा राखते. तर अशी आरोग्यदायी चटणी नक्की करून पहा.